पांढरे खामणपूर येथील प्रकरण आता संपूर्ण राज्यभर गाजलेलं आहे। गावच्या मुख्य प्रवेशद्वाराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या कारणावरून गाव सोडत बौद्ध बांधवांनी अमरावती शहर गाठलेले होते। त्यानंतर 3 ते 4 दिवस आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते। मात्र काल या आंदोलनाला वेगळे वळण लागून काही आंदोलनकर्त्यांनी आयुक्त कार्यालयामध्ये गेट तोडून शिरण्याचा प्रयत्न केला व हा प्रयत्न पोलिसांनी निष्फळ केला असता पोलिसांनी आंदोलकांमध्ये राडा झाला। झालेल्या या राडामध्ये जवळपास 27 पोलीस कर्मचारी आणि काही आंदोलनकर्ते हे जखमी झाले असल्याचे बोलले जात आहे। बौद्ध बांधवांनी आयुक्त कार्यालयावर केलेल्या दगडफेक प्रकरणी काही गाड्यांचे काच सुद्धा फुटलेले आहेत व यावर आंदोलनकर्त्यांमधील जवळपास 25च्या अधिक लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। याच मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमध्ये दाखल होत झालेल्या संपूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या 20 ते 25 मिनिटाच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधत जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना योग्य तो झालेल्या घटनेचा तपास करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी विनंती केली। जाणून घेऊयात प्रकाश आंबेडकरांची भूमिका। आणि गावाच्या बाहेरची किती लोक होती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कुठल्या संघटनेची लोक त्या ठिकाणी होती, त्या सगळ्या याच्यामध्ये हा असणारा तपासाचा भाग आहे। आणि मी असणारा कलेक्टर यांना विनंती केली आहे की तोही अँगल त्यांनी असणारा तपासावा, अशी असणारी परिस्थिती आहे। सर, तुमच्या अंदाजाप्रमाणे पॉलिटिकल सिनेरियो काय असेल? माझं म्हणणं असं आहे की हे लोकसभा बघून काही जणांनी वातावरण बिघडावं अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते नेमकं कोणी केले तेच मी त्यांना असताना शोधून काढायला सांगितलं होतं। एकदा माझं गावकऱ्यांशी बोलणंही झालं होतं आणि जो तोडगा सांगितलेला आहे तो तोडगाही मी त्यांच्या पुढे मांडला होता। सॅटिस्फाय दोन्ही बाजूने दिसलं असं, म्हणजे ॲटलिस्ट माझी प्रत्यक्षात भेट नाही झाली पण टेलिफोनवरनं जे काही चर्चा होती आणि आवाजावरनं आपल्याला जे काही कळतं त्याच्यामधनं आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा त्या ठिकाणी होती। ह्या तोडग्यात या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर प्रश्न असे त्याच्यामध्ये एकाने कोणीतरी असणारं केलं, गावातला ठराव झालेला आहे, तो गावातला असणारा ठराव हा असणारा विसंघटित होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून म्हटलं की अचानकपणे आमची सभा झाल्यानंतर असणारं हे सगळं ज्यावेळेस येतं आहे तेव्हा त्याच्या पाठीमागे नेमकं राजकारण आहे ह्याची आम्हालाही जाणीव आहे, पण तो आम्हाला त्या राजकारणाचा हिस्सा व्हायचा, भाग व्हायचा नाही आहे। तर गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शांतता राहिली पाहिजे हे आम्ही आवाहन करतो। तुम्ही आता बोलताना आंबेडकरी आणि गैर आंबेडकरी असा उल्लेख केला, असं याच्यामध्ये कोणी असेल पोलिसाचं काम आहे ते शोधायला, पोलीस शोधून काढतील। बाबासाहेब स्मारकाचा आता तो मागं पडला असं वाटत नाही का सर? आता त्यासाठी ते लोक आंदोलन असं आहे की मी आत्ता असणारं जे म्हटलेलं आहे आणि मी शासनालाही सांगितले की त्वरित तुम्ही असणारा तो निर्णय जाहीर करा बिफोर आचारसंहिता लागू होण्याच्या आतमध्ये। बघूया शासन ते जाहीर करते का। सर, राजकीय वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।